सज्जन हो, नमस्कार. रामकथा अद्भुत आहे. रामायण अनेक आहेत आणि प्रत्येक रामायणामध्ये काहीतरी वेगळेपण आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे मूळ वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण, पण त्याच्याबरोबर जी अनेक रामायणं त्यानंतर जी निर्माण झाली, म्हणजे त्या संत महंतांना जे रामदर्शन झालं, या सगळ्या दर्शनांचा जर एक गोषवारा आपण पाहायला गेलो तर तो आपल्याला रामरक्षेत पाहायला मिळतो. आता हे बुधकौशिक ऋषी केव्हा होते, कोणत्या काळात होते, याची आपल्याला पुरेशी माहिती अशी मिळत नाही. पण त्यांना प्रभू रामचंद्रांचं जे एक यथार्थ दर्शन झालं, त्यातून आपल्याला हे रामरसायन आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कसं कार्यरत होते ते पाहायला मिळते. आजच्या भागात आपण पाहतोय सुग्रीवेश कटी पातु सख्थिनी हनुमत प्रभू. सुग्रीव, ग्रीव म्हणजे कंठ, ज्याचा कंठ अतिशय सुंदर आहे असा जो आहे तो सुग्रीव. मग तो सुग्रीव माझ्या कटीच्या भागामध्ये येऊन राहू दे, याचं काय कारण आहे? आपण पाहिलं असेल, वानरं, माकडं ते लांबच्या लांब उड्या मारतात, या फांदीवरून त्या फांदीवर कुठल्या कुठे कसेही जातात. याचं कारण त्यांचं पोट सुटलेलं नसतं. आपल्याला शरीराची जर रचना पाहिजे असेल आणि कार्यक्षम शरीर जर पाहायचं असेल तर आमची कटी जी आहे, कटी प्रदेश आहे, हा लहान पाहिजे आणि वक्षस्थल भाग जो आहे तो मोठा पाहिजे. छाती रुंद आहे, मोठी आहे, पण पोट सुटलेलं नाही आहे. आणि कटी भाग जो आहे तो अतिशय छोटा आहे, निमुळता आहे. म्हणजे कुठल्याही दिशेला केव्हाही कशीही उडी मारता येईल, कोणतंही कृत्य करता येईल अशी कटी पाहिजे. सुग्रीवेश कटी पातु हा एक शारीरिक रचनेचा भाग म्हणून आपण पाहिला. पण सुग्रीव याचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे, तो कोण आहे? म्हणजे असं सांगितलं जातं की वाली आणि सुग्रीव हे दोघे जण, एक जण सूर्यपुत्र आहे आणि एक जण इंद्रपुत्र आहे. आणि बरोबर विरुद्ध स्थिती महाभारत काळामध्ये, गोपालकृष्णांच्या काळामध्ये इंद्रपुत्र अर्जुन आहे आणि सूर्यपुत्र कर्ण आहे. दोघंही भाऊभाऊच होते ना. इथे बरोबर विरुद्ध गोष्ट आहे. इथे सूर्यपुत्र सुग्रीव आहे आणि इंद्रपुत्र वाली आहे. म्हणजे अवतारी पुरुषांनी सुद्धा काही काही ज्या अदलाबदली केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सुग्रीवाचं सामर्थ्य केवढं आहे आणि सुग्रीवाचं वैशिष्ट्य असं आहे की भूगोलाचं ज्ञान सुग्रीवा इतकं कुणालाच नाहीये. म्हणजे हनुमंत असू देत, जांबवान असू देत, नलनील असू देत,
प्रत्येकजण एकेका विषयामध्ये तरबेज आहे. परंतु म्हणजे हनुमंतानी समुद्र उल्लंघन केलं, लंकेला गेले वगैरे वगैरे, आपल्याला ती गोष्ट माहिती आहे. ते अत्यंत बलवान आहेत, ते अत्यंत बुद्धिमान आहेत. त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, ऑलराऊंड आहेत असं म्हणायला हरकत नाही. नल नील जे आहेत हे स्थापत्य विशारद आहेत. स्थापत्यशास्त्राचं त्यांना भरपूर ज्ञान आहे. पण सुग्रीवाला संपूर्ण या पृथ्वीवरचा भूगोलाचं वर्णन जे आहे ते सुग्रीवानी केलेलं आहे. किंबहुना सुग्रीव इतका फिरलेला आहे. म्हणजे किष्किंधेपासून पूर्वेला काय आहे, किष्किंधेपासून दक्षिणेला काय आहे, किष्किंधेपासून पश्चिमेला काय आहे, उत्तरेला काय आहे, याची त्याला पुरेपूर जाणीव आहे. सज्जन हो, लक्षात ठेवा, रामरक्षा आपण ज्यावेळी म्हणतो पाहतो त्यावेळी आपल्या ज्ञानामध्ये अधिकाधिक भर पडणं अत्यावश्यक आहे. असा सुग्रीव माझ्या कटी प्रदेशाच्या ठिकाणी येऊ दे. कारण कुठेही प्रवास करायचा असेल तर बिना थांबता आम्हाला खूप प्रवास करता यायला पाहिजे. कारण आयुष्य कमी आहे आणि आम्हाला ठिकाणं तर खूप पाहिजे आहेत. मग त्याकरता सुग्रीवासारखी कटी प्रदेश असणं आवश्यक आहे आणि सुग्रीवासारखं भूगोलाचं ज्ञान आवश्यक आहे. ज्यावेळी सीता शोधासाठी सुग्रीवानी वानरांच्या अनेक ज्या तुकड्या केल्या आणि त्यांनी सांगितलं पूर्वेला या तुकडीतले वानर जातील, इतके इतके वानर पूर्व दिशेला जातील. आणि त्यावेळी सुग्रीवानी सांगितले, रामायणात हा उल्लेख आहे की तुम्ही पूर्व दिशेला इतके इतक्या अंतरावर गेल्यानंतर तुम्हाला अशी अशी बेटं लागतील आणि ती खूप असतील. इंडोनेशिया जो भाग आहे हा पूर्वी भारताचाच भाग होता ना. आज सुद्धा इंडोनेशिया हा इंडिया आणि इंडोनेशिया याच्याशी जवळीक साधणारा भाग आहे. मग इंडोनेशिया असेल, फिलिपाईन्स असेल, पूर्वेला तुम्ही गेलात तर तुम्हाला अनेक द्वीप म्हणजे बेटं लागतील. तिथल्या माणसांचा रंग अशा अशा प्रकारचा असेल, त्यांची नाकाची ठेवण या या प्रकारची असेल, हे सर्व त्यांनी सांगितलेलं होतं. दक्षिणेला गेलात ऑस्ट्रेलियापर्यंतचा भाग सांगितलेला आहे त्यांनी. म्हणजे भूगोलाचं ज्ञान रावणाला जितकं होतं तेवढंच ज्ञान सुग्रीवाला होतं. ऑस्ट्रेलिया असू दे, न्यूझीलंड असू दे, हा सगळा जो भाग आहे याचा परिचय सुग्रीवाला होता. पश्चिमेला गेल्यावर काय होईल, म्हणजे पश्चिम दिशेला तिथून जायला निघाल्यानंतर काय काय दिसेल, त्यावेळी सुग्रीवानी वर्णन केलेलं आहे. आकाशातून खाली पाहिल्यानंतर डोंगरावर एक त्रिशूळासारखं चिन्ह दिसेल. आजही पेरू या देशाच्या जवळ ते त्रिशूळ चिन्ह आजही दिसतं. सुग्रीव सांगतोय की पश्चिम दिशेला ज्यावेळी जाल त्यावेळी समुद्राचा एक विशिष्ट भाग असा आहे की त्या भागात तुम्ही जाऊ नका. कारण तो भाग तुम्हाला खाली खेचतो, आतमध्ये घेऊन जाईल, तुम्हाला पुन्हा वरच येताच येणार नाही. अर्थातच बर्म्युडा ट्रँगल याचा उल्लेख तिथे येतो. आणि त्यावेळी सुग्रीव सांगतो दक्षिण दिशेला गेल्यानंतर काय दिसेल. लंका, आज जी आपण लंका पाहतो ती फार छोटी राहिलेली आहे. जे लंकेचं द्वार आहे म्हणायला हरकत नाही, पण रावणाची लंका होती ती आजच्या श्रीलंकेच्या कैक पटीने 10-20 पटीने मोठी होती. लंका
आता ती बुडून गेली, नामशेष झाली. पण त्या काळातली लंका ही मोठी होती आणि तिचं संपूर्ण वर्णन सुग्रीवाला होतं. इतकंच नव्हे, मॉरिशसपर्यंत किंवा त्याच्याही पुढेपर्यंतचा भाग याचं ज्ञान सुग्रीवाला होतं. म्हणून सज्जन हो, लक्षात ठेवा, सुग्रीवेश कटी पातू. आणि पुढच्या भागात आपण पाहूया सख्थिनी हनुमत प्रभू. नमस्कार, धन्यवाद.